नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, खूप दिवसानंतर आम्हाला रिसॉर्टला जाण्याचा चान्स मिळाला. आम्ही काही गावी गेलो नव्हतो, तर शौर्य बोला की चला गावी नाही तर कुठे बाहेर तरी फिरायला जाऊया. तर म्हणून आम्ही अंधेरी ते विरारपर्यंत ट्रेनने गेलो आणि तिथून पुढे रिक्षाने अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावर हे ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क आणि बीच रिसॉर्ट आहे. तर पहा, आम्ही सकाळी लवकर घरातून निघालेलो, तर सर्वांना खूप भूक लागली. तर आतमध्ये येऊन पाहतो तर काय तर खूपच गर्दी होती. तर ही गर्दी पाहून शौर्य खूपच घाबरला. तर आम्हाला वाटलं काय माहिती आपल्याला चान्स भेटतोय की नाही आतमध्ये जाण्याचा. सर्वांना खूपच भूक लागली. तर पहा, सगळ्यांनी हातामध्ये टोकन घेऊन हे नाश्ता करण्यासाठी सिस्टमॅटिकली लाईनमध्ये उभे राहिलेले आहेत. हे सर्व काही सिस्टमॅटिकच होतं. तर पहा, हा नाश्ता मिसळपाव आणि पोहे सर्वांनी नाश्ता पोटभर करून घेतला. शौर्यने पण खूप नाश्ता करून घेतला आणि आतुरता झाली होती ती फक्त पाण्यामध्ये जाण्याची. तर पहा, हे आहे वॉटर पार्क. आतमध्ये तर खूपच गर्दी होती. वरून पाऊस आणि आतमध्ये पाणी. खूप असं छान वातावरण होतं. शौर्यने पाण्यामध्ये खूपच एन्जॉय केला. तो सारखा या वॉटर पूलमधून त्या वॉटर पूलमध्ये सारखाच फिरत होता आणि मी त्याच्या पाठीमागे फिरत होते. हे पहा, हे वॉटर पूल, याच्यामध्ये खूपच थंड पाणी होतं. पहा, खूपच छान असं ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क आहे. तर आता दुपारचं जेवणामध्ये होतं रोटी, मटर पनीर, छोले, पापड, डाळ भात आणि पायनॅपल शिरा. तर सकाळचा नाश्ता जिरला नव्हता, त्याच्यामुळे आता कोणी काही जास्त खाल्लंच नाही. शौर्याने सुद्धा 1-2 घासच खाल्ले, नंतर काही खाल्लंच नाही. हे पहा, 3 कार्टून नाही बोलतात ते. या सर्वांनी खूपच जास्त एन्जॉय केला. पहा, हे वरून घेतलेला व्ह्यू आहे. खूपच छान असा व्ह्यू दिसतोय. इकडे बाजूलाच बीच सुद्धा आहे. तर आपण बीचवरती जाऊन सुद्धा फेरफटका करू शकतो. हे ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क खूप छान आणि सिस्टमॅटिकली आहे. इकडे कोणत्याही प्रकारचे धक्काबुक्की वगैरे काहीच नाहीये. 4 वाजले आहेत, तर म्हटलं चला आता पॅकअप करून घेऊयात. तर शौर्याने दुपारचं जेवण केलं नव्हतं, तर त्याला खूपच भूक लागलेली. तर पहा, इकडे समोरच चहा देत होते, तर तो 2 कप चहा पिला. हे पहा, आय लव्ह ड्रीम वर्ल्ड. इकडे येऊन खूपच छान वाटलं. तुम्ही पण इकडे येऊन भेट देऊ शकता. बाय.